नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविकांचा ऊर अभिमानाने भरून यावा अशा पद्धतीची बातमी घेऊन आलेलो बहिणींनो. बघा, हा मुलगा अंगणवाडी सेविकेचा मुलगा आहे. सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातला हा मुलगा आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा, परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये शिकलेला हा मुलगा अंगणवाडी सेविकाताईचा मुलगा उपजिल्हाधिकारी झालेला आहे. MPSC परीक्षेमध्ये या दादाने अतिशय चांगला त्या ठिकाणी स्कोअर मिळवला आणि फक्त स्कोअर मिळवला नाही तर EWS कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक मिळवला. एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा. अंगणवाडी सेविकाताई प्रचंड तळमळीनं कष्टानं मुलांना शिकवत असतात आणि त्याचं फळ मानधनाच्या स्वरूपामध्ये कदाचित शासन देत नसेल, परंतु अंगणवाडी सेविका ताईची मेहनत, तळमळ, तिने केलेले कष्ट हे उपरवाला जरूर देखता आहे. आणि म्हणून इतका चांगला मुलगा या ठिकाणी अंगणवाडी सेविका ताईचा या ठिकाणी उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर झालेला आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, अशा पद्धतीचे पुत्र खऱ्या अर्थानं आपल्या अंगणवाडी सेविका ताईचा मुलगा आहे. ही बातमी ऐकून वाचून खरं पाहिलं तर प्रत्येक अंगणवाडी सेविका ताईचा ऊर हा भरून यावा अशा पद्धतीची ही माहिती आहे. दादा सांगली जिल्ह्यामधला आहे, मिरज तालुक्यामधला आहे आणि गाव आहे म्हैसाळ. या गावामध्ये मानतेश पाटील नावाचा हा दादा अंगणवाडी सेविका ताईचा मुलगा. आता ही ज्यावेळेस मी बातमी वाचली तर मी बघितलं कुठेतरी त्या ताईचं आपलं नाव आहे का, परंतु ताईचं नाव या बातमीमध्ये कुठेही नाही. परंतु ताई, तुझं नाव जरी नसेल तरीसुद्धा तुझ्या या मुलाने संपूर्ण महाराष्ट्राला हेवा दाखवावा अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे. म्हणून ताई, तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन. तू घेतलेल्या कष्टाला या मुलाने त्या ठिकाणी तुझे जे कष्ट होते तर त्याचं चीज केलेलं आहे. म्हणजे मुलगा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण हा दादा आहे. आणि आई कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमची अंगणवाडी सेविका ताई आहे. कारण की शेतमजूर कुटुंबातील हा मुलगा आहे. आमच्या ताईने प्रचंड कष्ट करून मानतेशला शिकवलं. मानतेश पीरगोंडा पाटील असं या मुलाचं नाव आहे. राज्यामध्ये तो पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असून देखील मानतेशने हे यश जे आहे ते मिळवलेलं आहे. आणि दादाची जी मुख्य परीक्षा आहे ती जून 2025 मध्ये झाली होती. मुलाखत ऑक्टोबर 2025 मध्ये झाली आणि या परीक्षेचा निकाल 5 जानेवारी 2026 रोजी लागला होता. आणि याचा अंतिम निकाल जो आहे तर तो 8 एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला, अंतिम निकाल. आणि मानतेश पाटील यांची उपजिल्हाधिकारी या पदावरती त्यांची निवड झालेली आहे. किती अभिमानाची बाब आहे बहिणींनो. बघा बरं, विशेष म्हणजे दादाने BSc केली होती सांगली जिल्ह्यामधूनच आणि मग त्या ठिकाणी मुक्त विद्यापीठामधून सामाजिक शास्त्र या विषयामध्ये PG केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि दादाने नोकरीसुद्धा केली, नोकरी करता करता, कारण की त्याला माहीत होतं की आपली घरची परिस्थिती कशी आहे. म्हणून प्रचंड कष्टाने, मेहनतीने हा मुलगा त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी झालेला आहे. मानतेश दादा, तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि सोबतच अभिनंदन आमच्या अंगणवाडी सेविका ताईचं. त्या ताईचं नाव जरी नसेल तरी म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. आणि मानतेश दादाच्या यशामध्ये त्याच्या आईचा, अर्थात अंगणवाडी सेविकेचा हात आहे. अनेक जण जे म्हणतात की अंगणवाडी सेविका मुलांना चांगलं शिकवत नाहीत, तर त्या लोकांच्या कानाखाली सनसन मारलेली या ठिकाणी हे यश आहे असं मला वाटतं. कारण की लोक म्हणतात अंगणवाडी सेविका काही काही ठिकाणी योग्य सेवा बजावत नाहीत, तर त्यांना सांगू असं वाटतं की अंगणवाडी सेविकेचा मुलगा उपजिल्हाधिकारी होऊ शकतो. त्याच्यामागचं कारण असं आहे की आमची ताई शिकलेली आहे, ती मनापासून मुलांची सेवा करते आणि प्रत्येक अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलाला स्वतःच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे, मुलीप्रमाणे जपते. गर्भवती माता, स्तनदा मातांची काळजी घेते आणि म्हणून तिने हे जे काही कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं हे फळ आहे. म्हणून मला असं वाटतं या अंगणवाडी सेविका ताईचं जरी आपल्याला नाव माहिती नसेल, परंतु मानतेश दादा, तुझे हे यश मिळवलेलं आहे त्याचं मनापासून कौतुक. तुझ्या आईचं, तुझ्या वडिलांचं मनापासून कौतुक. आणि तू ज्या पद्धतीनं कष्ट केलेले आहेत तशाच कष्टाची खऱ्या अर्थानं सवय आमच्या महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका ताईंच्या आणि मदतनीस ताईंच्या मुलामुलींना लागो, म्हणजे जेणेकरून त्यांचेसुद्धा मुलं अशाच पद्धतीने आयुष्यामध्ये यशस्वी होतील आणि त्यांचं नाव लौकिक करतील. आई घेत असलेल्या कष्टांचं त्या ठिकाणी कुठंतरी पारणं फिटेल आणि त्यांनी जे काही मेहनत केलेली आहे तर त्या मेहनतीला यश येईल, त्यांना चांगलं वाटेल. आणि मला असं वाटतं की ही बातमी आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. बहिणींनो, तुमचं याबद्दल काय मत आहे?
मानतेश दादा, अंगणवाडी सेविका ताईच्या या कौतुकाबद्दल तुमच्या नेमक्या काय भावना आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. बहिणींनो, काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.